श्लोक 19. यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. अर्थ, हे भारता म्हणजेच अर्जुना, जो ज्ञानी मोहरहित होऊन मला म्हणजे ईश्वराला याप्रमाणे पुरुषोत्तम समजतो किंवा जाणतो, तोच सर्वज्ञ होऊन ईश्वराची सर्व भावाने सेवा करतो किंवा सर्व भावाने त्याचेच भजन आणि पूजन करतो. यो मामेवम सम्मूढ. जीवात्मा हा परमात्म्याचा सनातन अंश आहे. खरे तर त्याने परमात्म्याचा अनुभव करणे हेच त्याचे मोहरहित होणे किंवा असणे असते. परंतु तो जीवात्मा आपला संबंध संसाराची म्हणजे प्रपंचाशी मानतो. हाच मोह परमात्म्याला जाणण्यातील बाधा किंवा प्रमुख अडसर आहे. तो संसारात असल्याने मी म्हणजे परमात्मा असे वेगळेपणाने समजतो किंवा तसे त्याचे भिन्नत्व तो मानत राहतो. परंतु त्याने संसाराशी जर संबंध तोडला किंवा परमात्म्याला तत्वाने जरी जाणले तरी त्याला संसाराशी भिन्नता असलेली व परमात्म्याशी आपली एकता असलेली अनुभवायला येते. थोडक्यात संसाराशी संबंध मानणे हाच भक्तीत व्यभिचार किंवा दोष आहे. मूढता म्हणजे मनाला होणारा मोह आहे. जानाति पुरुषोत्तमम. ज्याची मूढता म्हणजे मोह संपूर्णपणे नष्ट झालेला आहे तोच भगवंताला पुरुषोत्तम म्हणून जाणतो. क्षराहून वेगळ्या असलेल्या पुरुषोत्तमाला सर्वतोपरी जाणून त्याला सदैव सन्मुख असतो, त्याला आपले मानतो. म्हणजेच संसाराचे आकर्षण किंवा मोह इथे त्याचे संपूर्णपणे समाप्त होऊन जाते. मात्र त्याला थोडेसे जरी संसाराचे आकर्षण वाटत राहिले तर या पुरुषोत्तमाला तो यथार्थपणे जाणू शकत नाही असे लक्षात घ्यायला पाहिजे. स सर्वविद भजति माम सर्व भावेन भारत. जो पुरुषोत्तमाला जाणतो त्याला या विषयात कोणताही विकल्प, भ्रम किंवा संभ्रम राहत नाही व त्याला या संसारात अजून जाणण्याजोगे काहीच राहत नाही. म्हणून त्याला येथे सर्वविद म्हणजे सर्व काही जाणणारा असे भगवंत म्हणत आहेत. आणि जो अशा प्रकारे सर्वविद आहे तो केवळ भगवंताचेच भजन करतो. त्याची श्रद्धा भगवंतावरच असते. त्यामुळेच तो वृत्तीने आणि क्रियेने भगवंताचाच होऊन राहतो. अशा प्रकारे भगवंताची केलेली ही भक्ती अव्यभिचारी भक्ती आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. ज्ञानमार्गात जाणणे व भक्ती मार्गात मानणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. ज्या विषयात थोडासा सुद्धा संशय नाही त्याला दृढतापूर्वक मानणे हेच भक्ती मार्गातील जाणणे आहे. अशा प्रकारे भगवंताला सर्वतोपरी जाणल्यानेच तो सर्वविद होतो. ज्याचे हृदयात पुरुषोत्तम बिंबला तोच खरी भक्ती करतो, म्हणजेच तोच खरा भक्त होतो. असा पुरुष ज्ञानी असूनही संपूर्ण भक्त सुद्धा असतो. ज्याचे जवळ ज्ञान आहे त्याचे जवळ प्रेम आहे. परमेश्वराचे ज्ञान व प्रेम ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. त्याचे ज्ञान झाले की प्रेमभाव उत्पन्न होतोच. प्रेम म्हणजे भक्ती. म्हणूनच प्रेम किंवा भक्ती आणि ज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. सर्व भाव म्हणजे सद्वस्तू एकच आहे. तिलाच ईश्वर, पुरुषोत्तम, परब्रह्म अशी नावे आहेत. त्या एका वस्तूचे स्वरूपच विश्वरूप आहे किंवा सर्वरूप आहे. या विश्वात जे काही आहे ते त्या सद्वस्तूचेच प्रगटीकरण आहे. म्हणजेच ईश्वरच सर्व काही आहे हा सर्व भाव. आणि या सर्व भावाने अद्वितीय अशा या सद्वस्तूला जाणायचे आहे. सर्व भावाने त्याचीच पूजा करायची आहे, त्याचीच उपासना करावी. हे एका वेळी शक्य नाही. उपासकाची शक्ती कमी किंवा लहान आहे म्हणून तो विश्वरूपाच्या छोट्या भागाचीच सेवा करू शकतो. मात्र तो छोटा भाग हा विश्वरूपाहून वेगळा नाही. त्या अंशात्मक भागाची सर्व भावाने सातत्याने केलेली सेवा ही विश्वात्म्याची, पुरुषोत्तमाची सेवा असते. आणि हा छोटा भाग कसा असतो
ते विभूती योगात भगवंतांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्याला सांगितलेलं आहे. काही लोक मी माझे उपास्य दैवत, माझ्या जातीची, माझ्या उपास्याची प्रतिष्ठा मोठी आहे असे मानतात. तसं ते प्रतिपादनही करत राहतात. त्यांनी केलेली उपासना ही सर्व भावाने होत नाही. ती असर्व भावाने किंवा खंड भावाने केलेली सेवा असते. हा अपूर्ण असा असर्व भावच द्वैताला कारणीभूत होतो आणि यातूनच सर्व प्रकारची दुःखे सुद्धा निर्माण होतात. येथे सांगितले आहे की सर्व भावाने पुरुषोत्तमाला जो जाणतो तोच असमूढ आहे. तो ज्ञान विज्ञान संपन्न होतो. तोच सर्वविद असतो. तो सर्व काहीच जाणणारा असतो. तो स्वतःला विश्वरूपात सम्मिलित झाल्याचे म्हणजे त्याच्यात मिसळून गेल्याचे पाहतो आणि विश्वरूपालाही स्वतःमध्ये बघतो. म्हणून ज्ञानी माणूस अशी विश्वसेवा करून भक्ती करतो. येथे ज्ञान व भक्ती एकत्र आली आहेत. म्हणजेच हे समस्तही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा बोतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी या तोची, असे ज्ञानेश्वर माऊलींनी 7व्या श्लोकात 136व्या ओवीमध्ये सांगितलेले आहे. येथे ज्ञानोत्तर भक्ती भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली आहे. इथे आपण थांबूया.